नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 20 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक वारसा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. एप्रिल 18. स्पष्टीकरण. नुकताच 18 एप्रिल 2026 रोजी जागतिक वारसा दिन किंवा आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ दिन साजरा करण्यात आला आहे। हा दिवस दरवर्षी एप्रिल 18 रोजी सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांच्या संरक्षणाबाबत जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो। 2026 ची थीम हेरिटेज अँड रेझिलियन्स म्हणजेच वारसा आणि लवचिकता। उद्देश जगभरातील मानवी सभ्यतेशी संबंधित ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या संरक्षणाबाबत जागरूकता वाढवणे। सुरुवात 1982 मध्ये इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्सने याची घोषणा केली होती। मान्यता 1983 मध्ये युनेस्कोद्वारे याला अधिकृत मान्यता देण्यात आली। सध्या भारतात 42 पेक्षा अधिक युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत। आता पाहू एप्रिल 2026 मधील महत्त्वाचे दिवस। 1 एप्रिल उत्कल दिवस, RBI स्थापना दिवस आणि CBI स्थापना दिवस। 2 एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस। 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस। 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस। 6 एप्रिल विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस। 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस। एप्रिल 10 राष्ट्रीय युवा HIV आणि एड्स जागरूकता दिवस, जागतिक होमिओपॅथी दिवस आणि जलसंपदा दिवस। एप्रिल 11 राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस। एप्रिल 12 आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस। एप्रिल 13 सियाचीन दिवस आणि जालियनवाला बाग हत्याकांड दिन। एप्रिल 14 जागतिक चगास रोग दिवस। एप्रिल 15 जागतिक कला दिवस आणि हिमाचल दिवस। एप्रिल 16 जागतिक आवाज दिवस। एप्रिल 17 जागतिक हिमोफिलिया दिवस। प्रश्न 2. नुकताच कोणी निर्यातदारांना मदत करण्यासाठी रिलीफ योजनेचा विस्तार केला? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भारत. स्पष्टीकरण. नुकताच एप्रिल 2026 मध्ये भारत सरकारने पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या भू-राजकीय तणाव आणि सागरी व्यत्ययांच्या दरम्यान बाधित निर्यातदारांना मदत करण्यासाठी रिलीफ म्हणजेच रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन निर्यात सुलभतेसाठी लवचिकता आणि लॉजिस्टिक हस्तक्षेप योजनेचा विस्तार केला आहे। योजनेच्या विस्ताराशी संबंधित मुख्य मुद्दे. पात्र देशांमध्ये विस्तार. सरकारने रिलीफ योजनेअंतर्गत पात्र देशांच्या यादीत इजिप्त आणि जॉर्डनचा समावेश केला आहे, जे मुख्यत्वे पश्चिम आशिया आणि आखाती देशांसह या क्षेत्रातील सागरी व्यत्ययांमुळे प्रभावित आहेत। उद्देश. या विस्ताराचा उद्देश पश्चिम आशिया मध्य पूर्व संकटामुळे वाढलेली सागरी जोखीम, लॉजिस्टिक खर्चातील वाढ आणि उच्च विमा प्रीमियमचा सामना करणाऱ्या भारतीय निर्यातदारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे। अंमलबजावणी. या योजनेची अंमलबजावणी भारतीय निर्यात ऋण हमी महामंडळच्या माध्यमातून केली जात आहे। आता पाहू योजनेबद्दल माहिती. ही योजना वाणिज्य मंत्रालयाद्वारे 19 मार्च 2026 रोजी लॉन्च करण्यात आली होती। 497 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासह ही योजना निर्यात प्रोत्साहन मिशन अंतर्गत एक कालबद्ध उपक्रम आहे। ही योजना 14 फेब्रुवारी 2026 ते 15 मार्च 2026 दरम्यान पाठवलेल्या मालावर 100% जोखीम संरक्षण प्रदान करते। तर 16 मार्च 2026 ते 15 जून 2026 पर्यंत 95% पर्यंत जोखीम संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे। प्रश्न 3. नुकताच कोणत्या IITने AI संचलित खाण यंत्रणेसाठी विक्रम शोधी केंद्र सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. IIT खरगपूर. स्पष्टीकरण. IIT खरगपूरने AI संचलित खाण यंत्रणेसाठी विक्रम शोधी केंद्र सुरू केले आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT खरगपूरने AI सक्षम भूवैज्ञानिक आणि खाण यंत्रणेसाठी विक्रम शोधी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे। आता पाहू IIT संबंधित इतर चालू घडामोडी. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी साथी ॲप शिक्षण मंत्रालयाने IIT कानपूरच्या सहकार्याने विकसित केले आहे। दिल्ली सरकारने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्मॉग इटिक पृष्ठभागांच्या चाचणीसाठी IIT मद्राससोबत करार केला। IIT मुंबईने हनीवेल सोबत मिळून सस्टेनेबिलिटी स्किल्स हब सुरू केले। प्राचीन भारतीय विज्ञानावर राष्ट्रीय परिषद धनबाद येथे आयोजित करण्यात आली। IIT मद्रासने दुबईत AI इनोव्हेशन सेंटर लॉन्च केले। IIT गुवाहाटीने पूर्व हिमालयातील हिमनद्यांच्या धोक्यांचा मागोवा घेणारे तंत्रज्ञान विकसित केले।
प्रश्न 4. नुकताच राज्यसभेत तिसऱ्यांदा उपसभापती म्हणून नियुक्त होणारे पहिले खासदार कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. हरवंश नारायण सिंह. स्पष्टीकरण. नुकतेच एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेचे उपसभापती म्हणून तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून येणारे पहिले नामनिर्देशित खासदार हरवंश नारायण सिंह बनले आहेत. ते पत्रकारिता क्षेत्रातील असून राज्यसभेचे 13वे उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता, जो एकमताने स्वीकारण्यात आला. तिसऱ्यांदा नियुक्ती. हरवंश नारायण सिंह यांनी सलग तिसऱ्यांदा हे पद मिळवले आहे, जे स्वतःमध्ये एक विशेष उपलब्धी आहे. नामनिर्देशित खासदार या प्रतिष्ठित पदावर विराजमान होणारे ते पहिले नामनिर्देशित सदस्य आहेत. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. अनंत स्वरूप यांची फिक्कीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. गोदरेज इंडस्ट्रीज बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून फिरोजशा गोदरेज यांची नियुक्ती करण्यात आली. सुनील बाजपेयी यांनी तामिळनाडू आणि पुदुचेरीच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. आनंद कुमार पाल यांनी वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात मुख्य सल्लागार खर्च म्हणून पदभार स्वीकारला. UN कमिटी ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्ससाठी प्रीती सरन यांची नियुक्ती करण्यात आली. IDPIC ने के सत्यनारायण राजू यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. प्रश्न 5. नुकताच ICC ने पहिली महिला T20I चॅलेंज ट्रॉफी 2026 कोठे लॉन्च केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. रवांडा. स्पष्टीकरण. ICC ने पहिली महिला T20I चॅलेंज ट्रॉफी 2026 रवांडामध्ये लॉन्च केली आहे. या स्पर्धेशी संबंधित मुख्य बाबी. स्थान. ही स्पर्धा रवांडाची राजधानी किगाली येथे आयोजित केली जात आहे. स्टेडियम. सर्व सामने किगालीच्या गहांगा क्रिकेट स्टेडियमवर खेळले जात आहेत. तारीख. ही स्पर्धा एप्रिल 18 ते 1 मे 2026 पर्यंत चालेल. सहभागी संघ. यामध्ये 5 संघ सहभागी होत आहेत: रवांडा, इटली, नेपाळ, अमेरिका, USA आणि वानुआतू. प्रश्न 6. नुकताच कोणत्या राज्यातील याना लेणीला राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कर्नाटक. स्पष्टीकरण. नुकताच कर्नाटक राज्यातील याना लेणीला भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणद्वारे राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. याना लेणीबद्दल मुख्य माहिती. स्थान. या लेणी कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील पश्चिम घाटात स्थित आहेत. वैशिष्ट्य. या लेणी त्यांच्या भव्य काळ्या स्फटिकमय चुनखडीच्या कार्स्ट लायमस्टोन संरचनेसाठी ओळखल्या जातात, ज्या सुमारे 2.7 अब्ज वर्षे जुन्या आहेत. प्रमुख शिखरे. येथे 2 प्रमुख अखंड खडक आहेत: भैरवेश्वर शिखर 120 मीटर आणि मोहिनी शिखर 90 मीटर. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटक संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटकातील सिंधनूर येथे श्रीकृष्ण देवराय सैनिक स्कूलचे उद्घाटन झाले. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत कर्नाटकात सर्वाधिक महिला बचत गटांना ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित करण्यात आले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल स्थानी राहिले. निक्टिबॅट्राचस काली नावाच्या बेडकाची एक नवीन प्रजाती कर्नाटकात शोधली गेली. कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी एक नवीन डिजिटल धोरण सादर केले. एकात्म मानव दर्शन, भारताचा जागतिक दृष्टिकोन या विषयावर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन म्हैसूरमध्ये झाले. दृष्टिहीनांना प्रवासात मदत करणाऱ्या ध्वनी स्पंदन या उपक्रमासाठी कर्नाटक सरकारला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 7. नुकताच रोमुआल्ड वाडाग्नी यांनी कोणत्या देशाची राष्ट्रपती निवडणूक जिंकली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बेनिन. स्पष्टीकरण. एप्रिल 2026 मध्ये बेनिनचे अर्थमंत्री रोमुआल्ड वाडाग्नी यांनी 94% पेक्षा जास्त मते मिळवून प्रचंड बहुमताने राष्ट्रपती निवडणूक जिंकली आहे. ते मावळते राष्ट्रपती पेट्रिस टॅलन यांचे निकटवर्तीय मानले जातात. आता पाहू इतर देशांतील महत्त्वाच्या नियुक्त्या. पीटर मॅकगॅर यांनी हंगेरीच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकली. नेजा अमेदी यांची इराकच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली. टो लाम यांची व्हिएतनामच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली. नयम ओसोरिन उचरल मंगोलियाचे नवीन पंतप्रधान बनले. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. चिलीचे नवीन राष्ट्रपती म्हणून जोस अँटोनियो कास्ट यांनी पदभार स्वीकारला. प्रश्न 8. नुकताच हायवेवर एकात्मिक ट्रॉमा केअरसाठी कोणत्या राज्यात प्रोजेक्ट संजीवनी लॉन्च करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. तेलंगणा. स्पष्टीकरण. नुकताच हायवेवर एकात्मिक ट्रॉमा केअर इंटिग्रेटेड ट्रॉमा केअरसाठी तेलंगणा राज्यात प्रोजेक्ट संजीवनी लॉन्च करण्यात आला आहे.
प्रोजेक्ट संजीवनीबद्दल मुख्य माहिती. उद्देश: रस्ते अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत पुरवणे आणि महामार्गावरील मृत्यूंचे प्रमाण कमी करणे. स्थान: हे हैदराबाद आणि आदिलाबाद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 44च्या 251 किलोमीटरच्या भागावर पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आले आहे. भागीदारी: हा उपक्रम तेलंगणा सरकार, सेव्हलाईफ फाउंडेशन आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा संयुक्त प्रयत्न आहे. तेलंगणा राज्याची माहिती. राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. आता पाहू तेलंगणा संबंधित इतर चालू घडामोडी. रग्बी प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम हैदराबादमध्ये आयोजित केला जाईल. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केला आहे. तेलंगणा सरकारने जमीन रेकॉर्ड व्यवस्थापनासाठी भूभारती पोर्टल लॉन्च केले. तेलंगणा सरकारने शालेय मुलांसाठी मोफत नाश्ता योजना सुरू करण्याची घोषणा केली. तेलंगणा सरकारने इंदिरम्मा कुटुंब जीवन विमा योजनेची घोषणा केली. तेलंगणाने ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकतेसाठी 12.66 कोटींचा चॅलेंज फंड लॉन्च केला. प्रश्न 9. नुकताच कोठे दुर्मिळ नाईट पॅरेड दिसल्याची पुष्टी झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण: एप्रिल 2026 मध्ये पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम वाळवंटी भागातील नबुरुरुपा कंट्रीमध्ये दुर्मिळ नाईट पॅरेड दिसल्याची पुष्टी झाली आहे. स्थिती: हा पोपट 100 वर्षांहून अधिक काळापासून नामशेष मानला जात होता. तो आता जगातील अत्यंत संकटग्रस्त पक्ष्यांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया देशाची माहिती. राजधानी कॅनबेरा. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बानीज. आता पाहू ऑस्ट्रेलिया संबंधित इतर चालू घडामोडी. काकाडू सराव 2026 चे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले. ऑस्ट्रेलियात जेंट पेंग्विनमध्ये H5N1 संसर्गाची पुष्टी झाली. एलिस पेरी 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ऑस्ट्रेलियाची पहिली महिला ठरली. ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून मान्यता मिळाली. एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाने डिसेंबर 21 हा चिंतन दिवस म्हणून घोषित केला. 16 वर्षांखालील मुलांसाठी जगातील पहिली सोशल मीडिया बंदी ऑस्ट्रेलियात लागू झाली आहे. प्रश्न 10. नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2026 साठी यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला मान्यता दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. जय शहा. स्पष्टीकरण: एप्रिल 2026 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जय शहा यांना यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये समाविष्ट केले आहे. क्लास ऑफ 2026 यावर्षी 55 देशांतील 118 अशा युवा नेत्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे, जे सार्वजनिक सेवा, विज्ञान, व्यवसाय आणि संस्कृती या क्षेत्रांत मोठे बदल घडवत आहेत. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ दीप जरीवाला यांना अमेरिकेत प्रतिष्ठित गव्हर्नर्स चेअर पद मिळाले. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये आदित्य धळ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्णपदक जिंकले. अभय सिंह यांना मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. अरुंधती रॉय यांना अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड देण्यात आला. पॅरा आर्चर ऑफ द इयर अवॉर्ड शीतल देवी यांना देण्यात आला. जागतिक शांततेतील योगदानाबद्दल जुपल्ली कृष्णा राव यांना प्रतिष्ठित ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आले. गर्ड फाल्टिंग्स यांना एबेल पुरस्कार 2026 ने सन्मानित केले जाईल. प्रश्न 11. नुकताच ग्रेनाडा ISSF वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने मिश्र सांघिक पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सुवर्ण. स्पष्टीकरण: स्पेनमधील ग्रेनाडा येथे आयोजित ISSF वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताच्या पलक गुलिया आणि मुकेश नेलावल्ली यांच्या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. विक्रम: भारतीय जोडीने 487.7 च्या स्कोअरसह जागतिक विक्रम प्रस्थापित केला. अंतिम सामन्यात भारताने चीनच्या जोडीचा पराभव केला. प्रश्न 12. नुकताच कोठे अपवित्रीकरण रोधी विधेयक 2026 एकमताने मंजूर झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. पंजाब. स्पष्टीकरण: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घोषणा केली आहे की अपवित्रीकरण विरोधी विधेयक 2026 राज्य विधानसभेने मंजूर केले आहे. हे विधेयक संमतीसाठी राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. हे विधेयक पंजाब विधानसभेने एकमताने मंजूर केले असून गुरु ग्रंथ साहिबच्या अपमानासारख्या कृत्यांसाठी अधिक कठोर दंडाची तरतूद करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. पंजाब राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री भगवंत मान.
राज्यपाल गुलाबचंद कटारिया। आता पाहू पंजाब संबंधित इतर चालू घडामोडी। पंजाब मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री मावाधिया सत्कार योजनेला मंजुरी दिली। सिखिया क्रांती 2.0 उपक्रम पंजाबने सुरू केला। पंजाब सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली। आदमपूर विमानतळाचे नाव बदलून श्री गुरु रविदास महाराज जी विमानतळ असे करण्यात आले। मुख्यमंत्री सेहत योजना पंजाबमध्ये सुरू झाली। पंजाबमधील पहिली डॉग सँक्च्युअरी लुधियानामध्ये सुरू झाली। पंजाबी गायक काकाने महिला सुरक्षेसाठी फ्रेंडो ॲप लॉन्च केले। आता मागील व्हिडिओमधील प्रश्न। नुकताच आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चीन। आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न। भारत आणि इजिप्त दरम्यान सायक्लोन या संयुक्त सरावाची चौथी आवृत्ती आयोजित केली जाईल। बांगलादेशने एसएएफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे जेतेपद पटकावले। पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल राहिले। तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केला। तेलंगणा राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे। महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केले। भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित झाला। मायक्रोसॉफ्टने भारतातील पहिले एआय स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले। भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी हे सीमा रेडिओ स्टेशन लॉन्च केले। नारी ते आई नावाचे एआय टूल गुजरात पोलिसांकडून लॉन्च करण्यात आले। जिंदल स्टेनलेस स्टीलचा पहिला ब्रँड अँबेसेडर म्हणून रणवीर सिंहची नियुक्ती झाली। चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला। मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्या बनल्या। सर्वात स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंड अव्वल स्थानी राहिले। वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्णपदक जिंकले। टो लाम यांची व्हिएतनामच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली। पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले। भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ दीप जरीवाला यांना अमेरिकेत गव्हर्नर्स चेअर पद मिळाले। 25वी अखिल भारतीय जल क्रीडा गट चॅम्पियनशिप उत्तराखंडमधील टेहरी येथे झाली। 18चा ब्रँड अँबेसेडर म्हणून स्मृती मानधनाची नियुक्ती करण्यात आली। आता तुमच्यासाठी प्रश्न। नुकताच मे 2026 मध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवेल? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। उद्या पुन्हा भेटू पुढील भागात। धन्यवाद।